प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे असं एक आमच्या कानावर येतंय. काही त्यांच्या तरी काहीतरी या गोष्टी निदर्शनास आल्यात आणि काहीतरी त्यांना गुप्त माहिती भेटलेली आहे. त्या आधारे काल जयाभाऊंचं स्टेटमेंट होतं. मलाही माहित नव्हतं. जयाभाऊंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर पालकमंत्री महोदयांचा हा सगळा विषय माझ्या त्या ठिकाणी कानावर त्यांनी टाकला आणि माननीय एसपी महोदय, आयजी साहेब या सगळ्या विषयामध्ये डिटेल चौकशी करतायत. राज्याचं गुप्तहेर खातं असेल हे सगळे मिळून या विषयामध्ये जॉईंटली तपास करतायत. राजकीय ज्यांचं त्या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येत आहे असे काही लोक मिळून या विषयामध्ये काही कट रचतायत. अशा गोष्टी काही पुढे येत आहेत. एलसीबीची टीम असेल किंवा पोलिसांची टीम असेल किंवा सगळे एकंदरीत इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल या विषयामध्ये कसून चौकशी करतायत. रचला गेला होता असं काहीतरी आहे आणि याबाबत चौकशी देखील द्यायची सुरू आहे असं वक्तव्य जे ते पालकमंत्र्यांनी केलं आहे. काय नेमका हा प्रकार आहे, काय सांगाल? मुळात या विषयाची मला काही माहितीच नव्हती. या विषयामध्ये इंटेलिजन्स डिपार्टमेंटने स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या पद्धतीने हे सांगितलं की याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या हाताला लागलेला आहे, त्यामुळे या विषयामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल, इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल याची चौकशी करतायत. काही त्यांच्या तरी काहीतरी या गोष्टी निदर्शनास आल्यात आणि काहीतरी त्यांना गुप्त माहिती भेटलेली आहे. त्या आधारे काल जयाभाऊंचं स्टेटमेंट होतं. मलाही माहित नव्हतं. जयाभाऊंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर पालकमंत्री महोदयांचा हा सगळा विषय माझ्या त्या ठिकाणी कानावर त्यांनी टाकला आणि माननीय एसपी महोदय, आयजी साहेब या सगळ्या विषयामध्ये डिटेल चौकशी करतायत. राज्याचं गुप्तहेर खातं असेल हे सगळे मिळून या विषयामध्ये जॉईंटली तपास करतायत. जे काय असेल ते तपासामध्ये निष्पन्न होईल. कोणावर आपली शंका आहे का, काय सांगाल? कुणी नेमका हा हत्याचा कट रचतोय काय? नाही, मुळात ही एक प्रवृत्ती आहे आणि मी याच्या विषयामध्ये स्पष्ट बोलणार नाही. परंतु राजकीय ज्यांचं त्या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येत आहे असे काही लोक मिळून या विषयामध्ये काही कट रचतायत. अशा गोष्टी काही पुढे येत आहेत. एलसीबीची टीम असेल किंवा पोलिसांची टीम असेल किंवा सगळे एकंदरीत इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल या विषयामध्ये कसून चौकशी करतायत. त्याच्या वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत. माळशिरस तालुक्यातल्या काही लोकांचा याच्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते. त्या विषयामध्ये एकेकाला बोलवून तपास सुरू आहे. तर मी काही फार बोलणार नाही. याच्यावरती जे काही कायद्याने असेल, पोलीस यंत्रणा असतील ते या विषयामध्ये कारवाई करते. भाऊ, कुठेतरी आपण नाव घेत आहे डायरेक्ट खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव ह्याच्यात येताना कशा पद्धतीने नाही, या विषयामध्ये कोण आहे मी स्पष्ट बोललो नाही अजून. त्यांच्यातले काही लोक अंगावर घालायचा प्रयत्न आमच्यावर करतायत असं मी म्हटलं मागाच्या बाईटमध्ये. परंतु याच्यात जे काय आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. जे कोणी याच्यामध्ये असतील त्यांना पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आमचे नेतृत्व असतील या विषयामध्ये योग्य ती कारवाई करतील. परंतु संविधानिक मार्गाने जो लढा माझा सुरू आहे तो मी थांबवणार नाही. लोकांचे कारखाने बुडवलेले, लोकांना त्या ठिकाणी देशोधडी लावणारे, बँका बुडवणारे, एका सामान्य परिवारातून आलेल्या राम सातपुतेची हत्या करण्याचा जर कट रचत असतील तर या विषयामध्ये आमचं नेतृत्व योग्य ती दखल घेईल आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, पालकमंत्री जयाभाऊ असतील किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष या सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे. यातल्या शक्यता ज्या आहेत त्या मी माननीय पालकमंत्री महोदयांना आणि एसपी महोदयांना सांगितलेल्या आहेत. तुम्हाला कुठेतरी दबावाचं राजकारण केलं तर, कारण आपण 3 इलेक्शन बघतोय, 3ही इलेक्शन मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे फाईट दिलेली आहे. अशातून हे कुठेतरी जे प्रकार चालू आहे यातून होत आहे असं वाटतंय तुम्हाला? राजकीय द्वेषातून हे सगळं प्रकार असले प्रस्थापित घर, प्रस्थापित हे या विषयाला घाबरणारा राम सातपुते नाही. असले 56 पायाला बांधून इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टीला मी घाबरत नाही. परंतु ही एक प्रवृत्ती आहे. असे अनेक खून पचवलेले त्या लोकांनी. त्यामुळे राम सातपुतेचा खून पचवू असं त्यांना वाटत असेल. परंतु ठीक आहे, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयाभाऊ या विषयामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यातून 100% जे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सगळं येत्या काळामध्ये बाहेर येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे, सुरक्षेची मागणी केलेली आहे का? आणि त्या बाबतीत काय पोलिसांची बोलणं झाले काय बाबतीत? नाही, राम सातपुते सुरक्षा त्या ठिकाणी मागणार नाही. आम्ही माळशिरसच्या जनतेला सुरक्षा देणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे असल्या सुरक्षा घेऊन त्या ठिकाणी लढणारा माणूस नाही. 24 तास माझ्या जनतेचं
त्या ठिकाणी प्रोटेक्शन मला आहे. माझी जनता माळशिरस तालुक्याच्या माझ्या मागं आहे. याच प्रस्थापितांच्या विरोधात आम्हाला 1,08,000 मतं माळशिरस तालुक्यातल्या जनतेने दिले. येत्या काळामध्ये म्हणजे आता उत्तमराव जानकरांचा मुलगा आम्ही त्या ठिकाणी पाडला. अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलाचा सख्खा चुलत भाऊ आम्ही त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये पराभव केला पंचायत समितीला. त्यामुळे अशा पद्धतीचे कट रचणं हे आम्ही गृहीत धरलेलं आहे. परंतु प्रत्येक कटाला संविधानिक मार्गानेच आम्ही उत्तर देऊ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानावर आमचा विश्वास आहे. आम्ही कसल्याही पद्धतीने संविधान मोडणारी माणसं नाही. येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचं सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. आणि ज्यांनी कुणी आता मला काही गोष्टी बाहेर येत आहेत की राज्याबाहेरील काही टोळ्यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार यांनी केलाय का किंवा असं माझ्याशी पोलीस चौकशी करतायत. कशा किंवा- पद्धतीचा कट होता काय? नाही, मुळात याच्यामध्ये राम सातपुते हा आपल्या राजकारणाला आडवा येतो आणि याला संपवलं पाहिजे अशा पद्धतीचा तो कट आहे. परंतु अजून मी या विषयात बोलणार नाही. काही गोष्टी मी ओपन सांगू शकत नाही. पोलिसांनी काही लिमिटेशन्स घालू दिलेले आहेत. परंतु येत्या काळामध्ये यांच्या विरोधात अधिक ताकदीने लढेल. राम सातपुतेला असल्या गोष्टीने हत्तीचं बळ लढायला येतं. यांच्या प्रत्येक घोटाळ्याच्या विरोधात लढू. यांनी लोकांवर केलेले अन्याय जे आहेत, लोकांच्या जमिनी हाणलेल्या ज्या आहेत, लोकांचे जे खून पचवलेले आहेत, या विषयात राम सातपुतेचा संघर्ष आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहील. भाऊ, कुठेतरी आपण पाहतो की तुमच्या अशा तक्रारी येतात. मात्र असं काय कुठे तुम्हाला दमबाजी करताना पाहायला मिळाले का? असा कुठला गोंधळ निवडणुकीत पाहायला मिळाला का? यातून अशा प्रकारची जे प्रकरण आहेत ते समोर येतात. राम सातपुतेला डोळ्यात डोळे घालून दमबाजी करणारी अवलाद अजून जन्माला यायची. मी सगळ्या बाजूने ताकदीने लढणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला पण दमबाजी असं- केली असं नाही, जे जे केलंय त्याच्यावर आम्ही पोलीस तक्रार केलेल्या आहेत. काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे. काही ठिकाणी खुनी हल्ले कार्यकर्त्यावर झालेले आहेत. त्याच्या आम्ही पोलीस तक्रारी केल्या आहेत. SP महोदयांना माझं एकच विनंती आहे. या विषयामध्ये आम्ही संविधानिक मार्गाने लढलोय आणि आम्हाला न्याय संविधानिक मार्गाने भेटला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी हत्येच्या धमक्या दिल्या, कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धमकवलं. या सगळ्याची उत्तर येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीने देईल. निवडणूक कुठं जीवावर उठतात असं वाटतं? नाही, मुळात ही एक प्रवृत्ती आहे. अनेक त्या ठिकाणी आता ह्या गोष्टी पुढे यायला लागल्यात. राम सातपुते ताकदीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ह्या पुढे यायला लागल्यात. अनेक गोष्टी दाबलेल्या आहेत त्यांनी. येत्या काळामध्ये काढू. अनेकांचे खून पचवलेले आहेत अशा लोकांनी. या सगळ्याच्या विरोधात लढणारा राम सातपुते. त्याच्यामुळे अशा गोष्टीला मी भीक घालत नाही. आणि असे अनेक जण, मी विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलो कार्यकर्ता, अनेक जणांना अंगावर घेऊन इथपर्यंत आलेलो मी आहे. त्याच्यामुळे असल्या गोष्टीने राम सातपुते खचणारा नाहीये. राम सातपुते लढणारा कार्यकर्ता आहे. काही संशयास्पद गोष्टी तुम्हाला दिसल्या? काही होत्या ना नाही, काही दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे असं एक आमच्या कानावर येतं आहे. मुळात संविधानिक मार्गाने यांनी ही निवडणूक आम्ही लढवली आणि भविष्यातही लढवू. राम सातपुते कायदा मानणारा माणूस आहे, संविधानाने चालणारा. मी एज्युकेटेड आहे, मी BTech आहे. अशा पद्धतीने जर ठोकशाहीची भाषा करत असतील तर याला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सर्व नेत्यांनी अतिशय सिरियस घेतलेला आहे. मला हा प्रकार 2 दिवसांनी माहीत झाला. पण त्याच्या अगोदर जिल्ह्याचे SP, त्या ठिकाणी पालकमंत्री महोदय, आपले IG, या सगळ्यांच्या लेवलवरती हा विषय सुरू होता. मला काल हा विषय माहीत झाला. मुळात असे प्रकार करणं ही यांची संस्कृती आहे. त्यामुळं भविष्यामध्ये माझ्या जीवाला काही जर झालं तर जबाबदार कोण असेल याची चिठ्ठी मी काल पालकमंत्री जयाभाऊंकडे दिलेली आहे.